शिवानी परत कधीच येणार नाही का? आणि ती जर आलीच नाही तर कसं होईल? नाही, कोणाचं कसं होईल? टीमचं बोलतोय मी. तुझा काय जीव जडलाय का ते पोरीवर? तुमचं पण असंच झालं होतं का भाऊ? काय सांगा ना, मला सांगा ना. रामख, प्रेमात पडायचं नाही. सांभाळून. कॉलेज आहे ना? हो, जाते. चला तयारी करा. कॉलेज अभ्यास अजिबात मिस करायचा नाही. मी गुड्डीशी खेळलेली मॅच ही माझ्या आयुष्यातली शेवटची मॅच. शिवानी, मी काही बोलू का ग पप्पांशी? अरुणाचा फोन. त्यांना काय सांगू? हॅलो अरुणा. हॅलो शिवानी. अरुणा, संपलं का सगळं? मी कबड्डी नाही खेळू शकत. ए शिवानी, हॅलो, ऐकतेस का तू? तू आधी रडणं थांबव बघू. एकदम थांबव प्लीज. पप्पा आता मला कबड्डी नाही खेळू देणार. तुम्ही काहीही बोला, शिवानी शिवाय टीम पूर्ण नाही होत. तुम्ही काही बोला, आदरार्थी बहुवचन. मी बोलतीये ना, माझ्याबद्दल बोल ना. मुद्दा काय आहे? तुला शिवानीची आठवण येतेय? नाही येत. त्या भाऊचा काय करायचा? त्याला ठिकाणाला लावा. बाकीच्या लोकांच्या सह्या घ्या पटापट. हाव. आणि जी कोणी पोरं पाठवाल त्यांना व्यायामशाळेच्या पेपर्स बद्दल सांगा. हाव, येतो साहेब. या. भाऊ, तुम्ही मला आज सकाळी काय पुढे सांगितलं नाही? चिडचिड केली, फेकाफेक केली माझ्या अंगावर. पण काय झालं होतं भाऊ? असंच एक होती बड्या बापाची मुलगी, कमल नाव तिचं. नंतर काय झालं नाही, पुढे गेली सोडून. काय ते सोडून गेल्यावर काही तेच नाही उरलं. भाऊ, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका हो. मला पण कसं तरी होतं मग. हा वत्सला, मी बोलतोय. शिवानी कुठे आहे? हो, कधी झाली ती? बरोबर, ठीक आहे मी येतोय घरी लगेच. बरं, ठेवू? ओके ओके. सावंतबाईने पाठवलं होतं. तुम्हाला मारायला पाठवलं होतं की आणखी काय? नाही भाऊ, आणखी काय? व्यायामशाळेच्या व्यायामशाळेतली कागदपत्रांची चोरी करायला सांगितलं. माफ करा भाऊ. काल माझी माणसं पाठवली होती, पण भाऊनी हाकलावला सगळ्यांना. एकाला पकडला आणि तो सगळं वखला भाऊ पुढं. तुला काम सांगितलं ना, हे चुकलं माझं. नाही साहेब, माझी काहीच चूक नाही त्याच्यात. माझं नाव घेतलं नाही त्यांनी. नाही साहेब, तुमचं नाही घेतला हो, फक्त माझंच नाव वखला हो. का कळत नाहीये तुला? हे जे मी सगळं करतोय त्यामागचा माझा हेतू का कळत नाहीये? अगं हे सगळं मी माझ्या भल्यासाठी, माझ्या भविष्यासाठी. ठाऊक आहे ना? आईबाप झाल्याशिवाय आम्ही काय म्हणतो ते कळणार नाही तुला. आई होशील ना, त्यावेळेला माझे शब्द आठवतील. शेवटी मनुष्य स्वभाव आहे, स्वतःला अनुभव आल्याशिवाय त्यात बदल होत नाही. बदलेन मी स्वतःला. मला स्वतःला बदलण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.